जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत म्हणजे सोने आणि चांदीच्या दरात होताना पाहावयास मिळतो आहे। एकीकडचा जर विचार केला तर जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरामध्ये तब्बल 2100 रुपये आणि चांदीच्या दरात तब्बल 7000 रुपयांनी या ठिकाणी घसरण झालेली आहे। आपण जर याचा विचार केला तर काल सोन्याच्या दरात 4000 रुपयांनी या ठिकाणी वाढ झालेली होती। याचं मुख्य कारण असं होतं की आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कुठेतरी शीज फायर या ठिकाणी झाल्यानंतर या सोन्याच्या दरामध्ये मोठी या ठिकाणी उसळी पाहावयास मिळालेली होती। मात्र आता तसं न होता जागतिक पातळीवर होत असलेल्या कच्च्या तेलामध्ये होत असलेली गुंतवणूक आणि डॉलरच्या तुलनेत होत असलेल्या रुपयाची मजबूती या संपूर्ण कारणामुळे आज देखील या ठिकाणचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये 2100 रुपये आणि चांदीच्या दरामध्ये तब्बल 7000 रुपयांनी या ठिकाणी घसरण झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय। कालपेक्षा जर सोन्याच्या दरात विचार केला तर सोन्याचा दर आज 1,54,000 इतका असून चांदीचा दर 2,47,000 इतका आहे। या संपूर्ण बाबतीमध्ये जर आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर सोने तज्ञाचं नेमकं काय म्हणणं आहे आपण हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आज देखील सोने आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी घसरण झालेली आहे। प्रमुख कारण काय? याच्यासाठी बरेच कारणे कारणीभूत आहेत। सध्या जरी आपण विचार केला तर जिओ पॉलिटिकल टेन्शन हे आहेच, क्रूड ऑइलमध्ये इन्व्हेस्टमेंट होते जसं आपण बोलला ते तर आहेच, डॉलरची मजबूती होत आहे, फेडरल रिझर्व्ह आहे त्याचं धोरण सध्या निश्चित नाही, त्यामुळे सुद्धा हे होत आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला जागतिक तणावामुळे या मागच्या काळामध्ये सोन्याचे दर किंवा कालचा आपण विचार केला तर थोडे दर जरी वाढलेले असले तरी सध्या गुंतवणूकदारांनी केलेली प्रॉफिट बुकिंग आणि डॉलरची असणारी मजबूती त्यामुळे हे दर सध्या आज कमी झालेले आहेत। सर, काल सोन्याचा दर या ठिकाणी विचार केला 4000च्या टप्प्याने या ठिकाणी मोठी उसळी घेतलेली होती, चांदीची देखील वाढ झालेली होती। मात्र काही प्रमाणात आज या ठिकाणी घसरण पाहावयास मिळते आहे। दररोज चढ उतार या ठिकाणी जे होते आहे, ग्राहक संभ्रमात आहे। तुम्ही ग्राहकांना काय सल्ला द्याल? येणाऱ्या काळामध्ये अक्षय तृतीया सारखा सण देखील या ठिकाणी ग्राहकांनी थोडं थोडं करून म्हणजे थोडं थोडं सोनं घेऊन लॉंग टर्मचा विचार करून आणि इन्व्हेस्टमेंट करून आणि जे दर रोजचे आहेत त्या दराचा फायदा घेऊन आज जरी दर कमी झालेला असला तरी उद्या तो वाढणार आहेत, उद्याच्या दराचा फायदा घेऊन आजच्या दराचा फायदा घेऊन थोडं थोडं करून आपले ते दीर्घकाळासाठी ते गुंतवणूक करावी। सर, आगामी काळात जे अक्षय तृतीया सारखा सण आहे, या सणासुदीच्या काळात म्हणा किंवा भविष्याच्या काळामध्ये सोन्याचे दर अजून वाढू शकतात का कमी होऊ शकतात? एक सोने तज्ञ म्हणून तुमचं मत काय असणार? दीर्घकाळासाठी नक्कीच वाढलेले दर दिसतील आपल्याला। मागच्या वर्षात या महिन्यात बघा काय दर होता आणि या वर्षी या महिन्यात काय दर होता, तर सोन्याने जे रिटर्न दिलेले आहे ते चांगलेच रिटर्न आतापर्यंत दिलेले आहे। सोनं हे कधीही म्हणजे इथून कधी आपण त्याचा ग्राफ जरी बघितला सोन्याचा तर सोन्याने रिटर्न हे चांगलेच दिलेले आहे आणि गुंतवणूकदारांना भरघोस पद्धतीचा नफा बुकिंग सुद्धा त्यांनी केलेलं आहे। गुंतवणूकदारांनी ज्या पद्धतीने सोने आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे कल वाढवलेला आहे, त्याचमुळे दररोज सोने आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसून येत आहे। मागील वर्षाच्या काळात जर विचार केला मागील वर्षापासून यावेळेस सोन्याने देखील आणि चांदीने देखील चांगल्या प्रकारचे रिटर्न ग्राहकांना दिले आहे। त्याचमुळे प्रत्येक सणासुदीच्या वेळेस ग्राहक काही का होईना मात्र जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करताना दिसतोय। आज सोन्याचा भाव 2100 रुपये तर 7000 रुपयाने चांदीचा भाव घसरण झालेली असल्यानं जळगावच्या ग्राहकांना काहीसा दिलासा जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी मिळाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।